साधारण 2-2.5 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली. शिवसेनेचे 2 तुकडे झाले. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हा भाजपसोबत जाऊन त्यांनी महायुतीचं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला अनेक विश्लेषकांचं असं मत होतं की आता ठाकरे संपले, ठाकरेंची शिवसेना संपली. पण ठाकरे लढत राहिले आणि लोकसभेला काय निकाल लागला ते आपण बघितलं. महाविकास आघाडीला, काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला एवढ्या जागा मिळतील कधी असं त्यांनी स्वतः देखील स्वप्नात विचार केला नसेल. एवढं मोठं यश त्यांना मिळालं. आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. पण विधानसभेची सेमीफायनल असं आपण मुंबई सिनेटच्या निवडणुकीला म्हणू शकतो. कालच त्याचा मुंबई सिनेटच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि 10 पैकी 10 जागा या ठाकरेंच्या युवा सेनेने जिंकल्यात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVPला एकही जागा जिंकता आली नाही. पण असं का झालं? हा एवढा मोठा विजय ठाकरेंच्या युवा चाललं नाही. दुसरं म्हणजे हे मतदान हे EVM वर होत नाही, बॅलेट पेपरवर होते. त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही. मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं. हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की हा भाजपसाठी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी आणि अजित पवारांसाठी म्हणजे एकंदरीतच महायुतीसाठी ही एक धोक्याची घंटा आहे का? याचा फटका विधानसभेतही बसेल का?
आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशाच प्रकारची कामगिरी येणाऱ्या विधानसभेतही करेल का? तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.